ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न इथे टीम इंडियानं पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला। मात्र याच मेलबर्नच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डंका पाहायला मिळाला। या मैदानावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा एक बॅनर एका क्रिकेट प्रेमीनं झळकावला आणि यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली। मेलबर्नच्या स्टेडियमवर शिंदेंचा डंका। बॅनर बाजीवरून मुख्यमंत्री शिंदेंची बॅटिंग। शिंदेंचा सत्तांतरावरून विरोधकांना टोला। रविवारी मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर टीम इंडियानं पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली। अटीतटीच्या लढतीत भारतानं पाकिस्तानकडून विजय अक्षरशः खेचून आणला। या क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीनं जबरदस्त खेळी केली। एकीकडे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा थरार सुरू असताना मेलबर्नच्या स्टेडियमवरती एका क्रिकेट प्रेमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। त्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ तो फलक झळकावला होता। वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे अखंड हिंदुत्वाचे असा मजकूर या फलकावरती लिहिण्यात आला होता। विशेष म्हणजे याचा उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात केला। काल देखील उत्साह आणि जल्लोष पाहिला आपण सगळ्यांनी आणि मेलबर्न स्टेडियम मध्ये देखील बाळासाहेबांची शिवसेना पोचली। एक कोणीतरी त्या हातामध्ये ते बॅनर होतं त्याच्या आणि आम्ही देखील 3 महिन्यापूर्वी एक मॅच खेळली आणि ती जिंकली। मुख्यमंत्र्यांनी मेलबर्नमधील फलकाचा उल्लेख करतानाच विरोधकांना टोलाही लगावला। खरं तर राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय समीकरणं बदलून गेलेली आहेत। 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली। तसंच खरी शिवसेना कुणाची यावरूनही शिवसेनेमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना मशाल तर शिंदेंच्या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह दिलेलं आहे। तेच चिन्ह मेलबर्नमधील शिंदे समर्थकांच्या फलकावरती पाहायला मिळालं। आता यावरूनही राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या आयोजनावरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचे फटाके फुटले। ठाण्यात तळावपाळी इथे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून दिवाळी पहाटचं आयोजन जोरदार करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात संगीताच्या तालावर तरुणाई थिरकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ठाण्यातल्या तरुणाईचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली। त्या दिवाळी पहाट कार्यक्रमात पैशांचा पाऊस पडल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली। तर पेडणेकर यांच्या या आरोपांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं। आज आपण अनेक ठिकाणी ह्या वरळी विधानसभेमध्ये दिवाळी पहाट चालू आहे। काही ठिकाणी दिवाळी पहाट झगमगती पहाट आहे आणि पैशांचा पाऊस पडतोय आणि वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे विचार काय तर काही नाही। बॅनर पोस्टर लावले होते आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे। ठाण्यातील जी काही मंडळी आहेत ना त्यांची काही ताकद नाही आहे, परंतु त्यांना दाखवलं असेल की असं आहे तसं आहे तुम्ही या, पण खरी माहिती आदित्य ठाकरेंनी काढली असेल आणि ठाण्यात कोण शिल्लकच राहिलं नाही अशी त्यांना माहिती मिळाली असेल म्हणून ते आलेले नाही आहेत। तिकडे अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। राज्यातील नेत्यांमध्ये मात्र आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादचा दौरा केला, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या। मात्र यावरून सुद्धा राजकारण रंगतंय।
राज्यातील अतिवृष्टीवरून राजकारण. उद्धव ठाकरेंवर भाजपचं टीकास्त्र. जे कधी घरातून बाहेर पडलेच नाहीत ते आज टीका करायला पुढे येत आहेत. ते गेले कधी आले कधी हे कळलंच नाही. शेतकऱ्यांच्या मदतीवरून रंगलं राजकारण. राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रविवारी उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा दौरा केला. तसंच शेतीच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर आता भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीच केलं नसल्याचा आरोप भाजपनं केलाय. ज्यांना स्वतः काही 2.5 वर्षात करता आलं नाही, ज्यांनी कोणाचे अश्रू 2.5 वर्षात पुसले नाही, जे कधी घरातून बाहेर पडलेच नाहीत ते आज टीका करायला पुढे येत आहेत. आज सुद्धा प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासाठी योजना हे करण्याचं कामच शिंदे आणि फडणवीस सरकार करते आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका करतानाच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. मी काही बोलण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना बोलायला सांगितलं आणि साधारणतः शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती 50,000 रुपये हेक्टर अशी आहे आणि ती मागणी मी त्यांच्या वतीने करतोय. उद्धव ठाकरेंच्या टीकेमुळे आता सत्ताधाऱ्यांकडूनही पलटवार केला जातोय. पण चोराच्या उलट्या बोंबा. खरं म्हणजे उद्धवजी ठाकरे यांचा ऐतिहासिक आणि प्रदीर्घ असा दौरा झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा गतिमान दौरा कुणीही पाहिला नसेल. म्हणजे गेले कधी आले कधी हे कळलंच नाही. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल झालेला असताना नेते मात्र राजकारणात मग्न असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी केली. शिंदे पक्षातील नेते रामदास कदम यांनी मात्र त्याची खिल्ली उडवली. पावसामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं, त्यावेळेला उद्धव ठाकरे कोकणवासियांचे अश्रू पुसायला फिरकले नाहीत असा आरोप त्यांनी केला. तसंच या दौऱ्यावर सडकून टीका करताना आता अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरे यांनी हे पद स्वीकारावं अशा शब्दात कदम यांनी जोरदार टोला हाणला. 2.5 वर्षामध्ये जर बाहेर पडले असते तर शिवसेनेचे 2 भाग झाले नसते, 2 तुकडे झाले नसते. 2.5 वर्षामध्ये अनेक मंत्री बाहेर होते, तर कोकणामध्ये फयान वादळ आलं, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली, संस्था नेस्तनाबूत झाले, संपले. उद्धवजी मुख्यमंत्री होते आमचे, बाहेर नाही पडले. कोकणवासियांच्या आसू पुसण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. उद्धवजी विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत आहेत. मला वाटतं त्याने आता अजितदादांना राजीनामा द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे आणि विरोधी पक्षनेतेपद उद्धव साहेबांनी घेतलं तर चांगलं काम करू शकतील असं मला वाटतं. त्यामुळे आरोप प्रत्यारोप तर जोरात सुरूच आहेत आणि राहतील असं दिसतंय. तिकडे शिंदे सरकारमधील काही आमदार अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्याला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. आमदारांच्या संभाव्य फुटीवरून कलगी तुरा. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. ऐन दिवाळीत नेत्यांची शाब्दिक आतषबाजी. काही लाभ मिळवून पक्षांतर झालेलं आहे. अनेक आमदारांना पश्चाताप होते. सर्व आमदार हे पुनर्विचार करायला लागले. राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येऊन पुरे 4 महिनेही लोटले नाही, तोच सरकारच्या भवितव्याविषयी दावे प्रतिदावे केले जाऊ लागल्यात. शिंदे सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच केला होता. या सरकारमधील 50 आमदार काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यापैकी काही आमदारांना पश्चाताप होत असून राज्यात लवकरच वेगळं चित्र दिसेल असा दावा जयंत पाटलांनी केला होता. काही लाभ मिळवून
पक्षांतर झालेलं आहे किंवा पक्षापासून लांब होण्याचं काम झालेलं आहे हे आता लोकांच्या सर्वश्रुत आहे आणि त्याचा अनेक आमदारांना पश्चाताप होतोय, अनेक आमदारांना त्यामुळं धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे ते सर्व आमदार हे पुनर्विचार करायला लागले तशी माझी माहिती आहे. त्यामुळं मला वाटतं की पुढच्या काही काळात चित्र वेगळं असेल. त्यांच्या या दाव्यामुळं राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. मात्र आता सत्ताधाऱ्यांकडून या दाव्यावर पलटवार करण्यात आलाय. साहजिक आहे, त्यांना वाटलं असेल तर ते बॉम्ब बोलत असतील, पण मला तरी वाटतं की त्यांच्याकडे लवंगी फटाकाही नसेल. सत्ताधारी आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता. खरं तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं मुखपत्र सामनातूनही अशाच प्रकारचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पाणी पुरवठा मंत्र्यांनी या दाव्याचं खंडन करत विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिंदे सरकारमधील काही आमदार अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आणि त्याला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण हा सगळा अंक इथेच संपणार नाही आहे, तर त्याचा दुसरा अंक तिकडे नाशिकमध्ये वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळाला. नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गटातील वादाचा हा वेगळा अंक होता. दोन्ही गटात महापालिकेतल्या शिवसेना प्रणित म्युन्सिपल कामगार सेनेवरून जोरदार फटाके वाजले. शिवसेना प्रणित म्युन्सिपल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कामगार सेना कुणाची यावरून वाद सुरू झाला. वसुबारसेच्या मुहूर्तावर कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा पदभार ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख सुधाकर बुडगुजर यांनी स्वीकारला आणि ठाकरे समर्थकांनी अनधिकृतरित्या कुलूप तोडून प्रवेश केला आणि कागदपत्र घेऊन ताबा घेतला असा आरोप त्यांच्यावर झाला. त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी पोलिसांकडे केली. त्या तक्रारीमध्ये आपण हेच म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांचा 21 तारखेला जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये आम्ही बिझी असताना काहीतरी स्टंटबाजी करायची व स्टंटबाजी करून फक्त मुख्यमंत्र्यांच्या बाजूला दुसरीकडे प्रसिद्धी मिळाली पाहिजे त्या दृष्टीने काहीतरी स्टंट म्हणून त्यांनी ते कार्यालयाचा त्याशी ताबा घेऊन कुलूप तोडून जो काही प्रवेश केला अनधिकृत तो निश्चित त्यांना त्याचा गुन्हा निश्चित दाखल होईल. माझी निवड त्यांनी सभागृहात केली आहे आणि तसे इतिवृत्तामध्ये नोंद आहे, ठराव झालेला आहे. त्यानुसार कामगार आयुक्तांना माहिती दिलेली आहे, इंडस्ट्रियल कोर्टला माहिती दिलेली आहे, महापालिका आयुक्तांना दिलेली आहे, पोलीस कमिशनरला दिलेली आहे. या सर्वांना माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मी प्रवेश घेतलेला आहे. प्रवेश घेतला त्यांचा मुद्दा आहे की मी दरवाजा तोडला वगैरे. दरवाजा तोडला वगैरे आमची संस्कृती नाही. तिकडे शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलंय. महाविकास आघाडी सरकारनं भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रुपयांची संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली होती. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं आपण स्वागत करतो असं अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावरून भूविकास बँकेच्या या मुद्द्यावरून अगदी दोन टोकाची मतांतरं दिसत आहेत. भूविकास बँकेची हवेतली घोषणा नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव झाला त्याच दिवशी सगळे पैसे वर्ग झालेले आहेत आणि ते म्हणतात ते खरंच आहे. त्यांनी 98 ते 2014 या बँकेचं एका अर्थाने पूर्ण नुकसान केलं. त्यात ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाली होती त्यांच्या सातबाऱ्याला भूविकास बँकेचा शिक्का राहिला. आता जी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये 63,000 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचे भूविकास बँकेचे शिक्के पुसले जातील, काढले जातील. भूविकास बँकेची कर्जमाफी फसवी. पवारांचे आरोप शेतकऱ्यांनी खोडले. सरकारमुळे सातबारा कोरा झाल्याचा दावा. भूविकास बँकेचं शेकडो कोटी रुपयांचं कर्ज शिंदे फडणवीस सरकारनं माफ केल्याचं जाहीर केलंय. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली. कर्जमाफीचा आनंदोत्सव शेतकरी साजरा करत असताना सरकारनं दिलेल्या कर्जमाफीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संशय व्यक्त केलाय. भूविकास बँक सध्या मोडकळीस आली आहे.
त्यामुळे कधीच वसूल न होणारं कर्ज बँकेनं माफ केल्याचा टोला पवारांनी लगावलाय. कधी कधी मला गंमत वाटते. 3-4 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात राज्य सरकारने एक निकाल जाहीर केला. काय धोरण जाहीर केलं? त्यांनी सांगितलं भूविकास बँकेचं कर्ज आम्ही माफ केलं. मला इथं सांगा, गेल्या 10 वर्षात एका कधी माणसाला भूविकास बँकेचं कर्ज मिळालं का? भूविकास बँक हा अस्तित्वात आहे का? तुम्हाला माहिती आहे का? जशी PDC माहिती आहे तशी भूविकास बँक हे करायला होती. आता तिचं नाव नाही. तिचे पैसे केव्हाच थकले. जवळपास 25 ते 30 वर्ष झाली. कुणी वसुलीला जात नाही. आणि जी वसुली जात नाही, जी वसुली होणार नाही, हे कळल्याच्या नंतर जाहीर करून टाकलं की आम्ही सगळं कर्ज माफ करून टाकलं. हे म्हणजे लवाराच्या घरचं अवतार असलं ते जेवल्याशिवाय खरं नसतं, तसं या भाजपवाल्यांचं हे अवतार आहे. कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी पवारांचा दावा फोडून काढलाय. सरकारच्या निर्णयामुळे 7/12 कोरा झाल्याचा आनंद झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. राज्यातील 34,000 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे यावेळची ही दिवाळी एक सुवर्ण अक्षराने लेवा असा हा कागल तालुक्यातील सोनाळीतील शेतकऱ्यांचा खेळ आहे. आपली पदरमोड करून वेळोवेळी शासनाकडे लोकप्रतिनिधींच्याकडे दाद मागण्यासाठी जात होतो. आणि हा जो निर्णय झालेला आहे तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आनंदाचा आज आणि उत्साह दिवस आहे. भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या 7/12वर होता. शरद पवारांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे हे मान्य, पण शिंदे फडणवीसांमुळे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला हे पवारांना मान्यच करावं लागेल. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी विरोधकांनी केली. पण पीक विम्यावरून आता नवीन वाद सुरू झालाय. पीक विमा कंपन्यांच्या केंद्रामुळे त्यांना फायदा होत असल्याचा आरोप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय. तर त्यांच्या आरोपांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रत्युत्तर दिलंय. पीक विमा कंपन्यांना केंद्रामुळे फायदा, विम्याचा महाराष्ट्र पॅटर्न हाणून पाडल्याचा आरोप, महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा भाजपचा प्रत्यारोप. रेंगा आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. पावसानं उभी पिकं माती मोल केली आहेत. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल का? तर तसंही नाही. या पीक विमा कंपन्यांच्या नफेखोरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. फक्त हे शासनानं सांगून द्यावं. पीक विमा कंपन्यांच्या मनमानीवरून आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपली आहे. महाविकास आघाडी सरकारनं तयार केलेल्या पीक विमा पॅटर्नला केंद्र सरकारनं मंजुरी दिली नसल्याचा आरोप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी केलाय. नवा उपाय शोधला पाहिजे तसा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये बीड पॅटर्न या नावानं आम्ही केला होता, परंतु केंद्र शासनानं त्याला मान्यता दिली नाही. मला अपेक्षा आहे की त्यांनी मान्यता द्यावी, नव्या पद्धतीनं पीक विमा घ्यावा. ज्याला जो अडचणीत येईल शेतकरी, ज्याचं नुकसान होईल, त्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं. विमा कंपनींना सुद्धा त्याला मोबदला दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता अंमलबजावणी किती होते हे माहीत नाही. भाजपला हा आरोप मान्य नाही. महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारनं विम्याचा वाटा भरला नाही, त्यामुळे अवघ्या शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा आरोप केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय. राज्याचे माजी रेव्हेन्यू मिनिस्टर, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जो आरोप केलेला आहे तो चुकीचा आरोप आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की मागचे 2 ते 2.5 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतात आणि सत्तेमध्ये असताना तुम्ही तुमच्या सरकारमार्फत, महाविकास आघाडी सरकारमार्फत जो महाराष्ट्राचा वाटा द्यायला पाहिजे होता तो सुद्धा दिला नाही. म्हणून फक्त 19% शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं
ही बाब नाकारता येणार नाही। शेतकऱ्यांची गेल्या 2 वर्षांपासून परवड होते। सांगून द्यावं विम्याचा हप्ता भरूनही भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसाठी पीक विमा म्हणजे मृगजळ ठरलाय। हरीश दिमोटेसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे काही संपत नाहीत। तिकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली। थोरात महसूल मंत्री असताना 2.5 वर्षात कोणत्या बांधावर गेले होते असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला। जनतेच्या कामापेक्षा त्यांना इतर कामांमध्येच जास्त रस होता असा टोलाही लगावला। राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अहमदनगरमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। मला वाटतं थोरात मागच्या 2.5 वर्षामध्ये थोरात कोणत्या बांधावर गेले माहीत नाही, कारण त्यांना बाकीचंच काम भरपूर होतं। आता मी महसूल मंत्री म्हणून मला बाकीचं काम नाही आहे, मला आता शेतकऱ्यांसाठी काम करतोय आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या आपण शासनाचे निर्णय जाहीर केलेत ना आपण। तिकडे पुरंदर विमानतळाच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर तोफ डागले। विमानतळासाठी जागा निश्चित केली असताना नव्या सरकारनं निर्णय फिरवल्याची टीका पवार यांनी केली। पुरंदर विमानतळाचा वाद पेटणार? पवारांची शिंदे फडणवीसांवर टीका। पुरंदर विमानतळाचं काम रखडणार? पुणे जिल्ह्याच्या पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण या प्रकरणावरून खुद्द शरद पवारांनी शिंदे सरकारवर तोफ डागली आहे। महाविकास आघाडीच्या सत्तेत शरद पवारांनी पुरंदर विमानतळाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता, मात्र सत्तांतरानंतर पुरंदर विमानतळाविषयी शिंदे सरकारचा सूर बदलला आणि त्यामुळेच शरद पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे। मला काही समजत नाही त्या प्रश्नाचं नक्की काय। आधी जो काही निर्णय झाला त्याला 7 का 10 गावांनी विरोध केला, पण त्यानंतर आम्ही सरकारशी बोललो, सरकारने आम्हाला सांगितलं दुसरी जागा द्या, दुसरी जागा दाखवली, त्यासाठी दिल्लीला एक बैठक बोलवली, अपेक्षा होती आता काहीतरी निर्णय होईल। इथं सरकार बदललं, नव्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलं ते होणार नाही, त्याची चर्चा करायचं कारण नाही। ठीक आहे, तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही काय करायचं ते करा। एकदा कुठंतरी विमानतळ पुरंदर तालुक्यात करा, तर हा प्रश्न नुसता पुरंदरचा नाही, पुणे जिल्ह्याचा आहे। पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवाडी, मुंजवडी, एकतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांतील जमिनीची निवड विमानतळासाठी करण्यात आली होती, मात्र महाविकास आघाडी सरकारनं या जागेत बदल सुचवला होता, तर केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयानं त्याला नकार दिला होता। त्यामुळे पुरंदर विमानतळ प्रकल्प रखडला होता। दरम्यान सत्तांतरानंतर शिंदे सरकारनं पूर्वीच्या सरकारनं सुचवलेल्या जागेतील बदलाचा प्रस्ताव रद्द केला। शिंदे सरकारच्या या निर्णयावर शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यातील सध्याचं विमानतळ हे संरक्षण खात्याच्या जागेवर असल्यामुळे अनेक मर्यादा येतात, त्यामुळेच पुरंदरला पर्यायी विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र विमानतळाच्या जागेवरून नेत्यांमध्ये राजकारण रंगल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला आपण बांधील असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय, पण खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, स्वतःला सत्यवादी म्हणवणाऱ्यांना लोक धडा शिकवतील असा इशाराही त्यांनी दिलाय। तर गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याच्या आपल्यावरचा आरोप रवी राणा यांनी सिद्ध करावा असं प्रतिआव्हान बच्चू कडू यांनी दिलं आहे। अरे आम्ही 50 गुवाहाटीला गेलोय म्हणून तू मंत्र्यासाठी रांगेत उभा राहिला की नाही? एका इकडे मंत्रीपद मागायचं आणि आम्ही गुवाहाटी गेले म्हणून बदनामी करायची। 2 तोंड्या कोणी आहे? अशा पद्धतीनं सहन होणार नाही। ही शांततेनं लढाई लढू, पण जास्त अंगावर झाली ना तर आरपार पण करू। ज्या जिथं म्हणून तिथं जाण्याची तयारी आहे बच्चू कडू एकटा। उसको भी अकेला आओ, वो भी अकेला आएगा, मैं भी अकेला आता हूँ। ज्या पद्धतीनं जाईन त्या पद्धतीनं मी बच्चू कडू जायला तयार आहे।
मुख्यमंत्री सुद्धा आमचेच आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस आमचे आहे. मला असं वाटते त्यांचा जो आदेश आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे, म्हणून त्यांच्या आदेशाने त्यांच्या निर्देशानुसार नक्की मी त्यांचं पालन करीलच. खालच्या तराची शिवीगाळ करून स्वतःला सत्यवादी मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा बोलता हजारो लोक ऐकतात, म्हणून ते लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवतील. किती माझ्यावर गुन्हे दाखल केले किंवा माझ्या विरोधात उपोषण केलं, त्यांची सत्यता जे आहे ते दाखवण्याचा जे प्रयत्न करताय ते दिसणार नाही आहे. जो खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये भरगडलेला आहे, त्याच्यामध्ये गुंतलेला आहे, त्यांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी परिस्थिती जी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्यावर लोकांचं पूर्ण लक्ष आहे. लोक धडा शिकवतील. तिकडे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद थांबत नाहीये. सत्ताधारी पक्षाचं समर्थन करणाऱ्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू तसंच भाजपचे समर्थक आमदार रवी राणा यांच्यात साधा विस्तवही जात नाही. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद शिगेला पोहोचलेला असून एकमेकांवर अतिशय खालच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या दोनही आमदारांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता भाजपकडून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू झाल्याचं कळतं. बच्चू कडू आणि रवी राणा प्रकरण इथेच थांबायला हवं. या दोघांनाही भाजपचे नेते लवकरच चर्चेसाठी बोलावून घेतील असं म्हटलंय भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी. अशा वेळेला आपल्यातच अशा प्रकारचा विसंवाद त्या ठिकाणी दिसणं योग्य आहे असं मला वाटत नाही. दोन्ही नेत्यांना त्या ठिकाणी माझी विनंती राहील की हा वाद या ठिकाणी संपणं आवश्यक आहे. किंबहुना आमचे नेतेही आदरणीय देवेंद्रजी लक्ष घालून हा विषय त्या ठिकाणी संपवतील. अपेक्षा आहे की एकाच जिल्ह्यातल्या या दोन आमदारांमधला वाद संपेल आणि लोकांची कामं होतील. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीलाही त्यांनी उपस्थिती लावली. संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी त्यांचं स्वागत केलं. अनंत अंबानी यांनी साईबाबांच्या चरणी 1.5 कोटी रुपयांचा धनादेश अर्पण केला. आज अनंत अंबानी आज दर्शनाला आले होते. त्यांनी बाबांची आरती केली, बाबांच्या चरणी ते नतमस्तक झाले आणि बाबांचं दर्शन घेऊन त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. बाबांच्या दरबारात आल्यावर अतिशय प्रसन्न वाटतं असे त्यांचे उद्गार होते आणि त्यांनी बाबांच्या चरणी 1,51,00,000चा चेक अर्पण केला. वळूयात पुढच्या बातमीकडे. दीपावलीचा आज पहिला दिवस. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती, तर पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात सुद्धा आज भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. इथे तुळस, शेवंती आणि झेंडूच्या फुलांची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथल्या प्रसिद्ध गणेश मंदिराला फुलांच्या माळांसह आकाश कंदिलांची सजावट होती. संपूर्ण मंदिराचा परिसर आकाश कंदिलांनी न्हाऊन निघाला होता. आपण या तीनही ठिकाणची दृश्य पाहतो आहोत. अंबाबाई मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि रत्नागिरीचं गणेश मंदिर. या सर्व ठिकाणी दीपावलीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी तर होतीच, पण फुलांच्या सोबत दिव्यांची रोषणाई सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. दिवाळीच्या निमित्तानं नागपूरच्या मेट्रो स्टेशनवर अतिशय आकर्षक रोषणाई करण्यात आली. तसंच सीताबर्डी स्टेशनवर भव्य रांगोळी सुद्धा साकारण्यात आली. 800 स्क्वेअर फूट अशी ही भव्य रांगोळी. 12 वेगवेगळ्या रंगातील 20 किलो रांगोळीचा यासाठी वापर करण्यात आला. 6 महिलांनी 5 तास परिश्रम घेत ही रांगोळी काढली. ही रांगोळी बघण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. राज्यासह देशभरात दीपावलीचा उत्साह बघायला मिळतोय. पंजाबच्या अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराला दीपावलीच्या निमित्तानं लक्ष दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तिकडे उज्जैनच्या
महाकाल मंदिरात सुद्धा महाकालेश्वरची मोठ्या उत्साहात पूजा आणि आरती करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे हजेरी लावली होती. महाकालेश्वरचा दरबार आज रोषणाईनं उजळून निघाला. तिकडे पुरीमध्ये सुप्रसिद्ध बाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बाळूचं शिल्प साकारलं आणि देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आपण ही सुंदर दृश्य पाहतो आहोत अमृतसर, उज्जैन आणि पुरी इथली. अमृतसरचा सुवर्ण मंदिराचा परिसर तर रोषणाईनं न्हाऊन निघाला होता. जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछ इथल्या शेवटच्या आर्मी पोस्टवर भारतीय लष्कराचे जवान गस्त घालतात. समुद्रसपाटीपासून तब्बल 10,000 फूट उंचीवर नियंत्रण रेषेच्या जवळ हे जवान डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करतात. सतत बर्फवृष्टीमुळे अनेक आव्हानं असतात, पण सैनिकांनी आपली गस्त पूर्वीपेक्षा आता जास्त कडक केली. संपूर्ण देशात लोकांना उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात दिवाळी साजरी करता यावी यासाठी जवान आपल्या कर्तव्यावर सदैव दक्ष आणि तैनात आहेत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कारगिलच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी द्रास सेक्टरमधल्या जवानांच्या सोबत दिवाळी साजरी केली. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना तुमच्यामुळे देशातील जनता सुरक्षित असून मी तुमच्या परिवाराचा एक भाग असल्याचा मला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केलं. कारगिल की इस मिट्टी को नमन करने का भाव मुझे बार बार अपने वीर बेटे बेटियों के बीच खींच लाता है. मेरे लिए तो वर्षों वर्ष से मेरा परिवार आप ही सब है. मेरी दीपावली की मिठास आपके बीच बढ़ जाती है. हमारा वो भारत केवल एक भौगोलिक भूखंड मात्र नहीं है. हमारा भारत एक जीवंत विभूति है, एक चिरंतर चेतना है, एक अमर अस्तित्व है. जब हम भारत कहते हैं तो सामने शाश्वत संस्कृति का चित्र उभर आता है. जब हम भारत कहते हैं तो सामने वीरता की विरासत उठ खड़ी होती है. सीमा के प्रहरी देश की रक्षा के मजबूत स्तंभ है. आप है तभी देश के भीतर देशवासी चैन से रहते हैं, निश्चिंत रहते हैं. लेकिन ये हर भारतवासी के लिए खुशी की बात है कि देश के सुरक्षा कवच को संपूर्णता देने के लिए हर भारतवासी पूरी शक्ति लगा रहा है. देश सुरक्षित तभी होता है जब बॉर्डर सुरक्षित हो. आणि आता तमाम भारतीयांच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी. भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे शेवटी ब्रिटनचं पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. भारतीय वंशाचा कोहिनूर ब्रिटनच्या गादीवर. साहेबाच्या देशावर भारतीयांचं राज्य. भारतीय वंशाचे ऋषी सुनक
ब्रिटनचे नवे पंतप्रधान. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर विराजमान होत आहेत. पेनी मॉर्डॉन्ट यांनी माघार घेतल्यानंतर सुनक यांचं नाव जाहीर करण्यात आलं. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यानंतर जुलै महिन्यात ते लीज ट्रस्ट यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले होते, पण त्यावेळी त्यांना पंतप्रधान पदानं हुलकावणी दिली. पण आता दुसऱ्या वेळेस मात्र त्यांनी बाजी मारली आहे. ऋषी सुनक यांचं कुटुंब मूळचं भारतीय. 1980च्या सुमारास इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टनमध्ये त्यांचा जन्म झाला. विंचेस्टर कॉलेजमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं. इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचे ऋषी सुनक हे जावई. वाढत्या महागाईमुळे अस्थिरता निर्माण झाल्यानं मागच्या 7 महिन्यांमध्ये 2 पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे ब्रिटनच्या गडगडलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचं मोठं आव्हान ऋषी सुनक यांच्यासमोर असणार आहे. ज्या गोऱ्यांनी भारतावर राज्य केलं त्याच गोऱ्यांच्या देशात भारतीय वंशाचा कोहिनूर आता चमकणार आहे आणि ही भारताच्या दृष्टीने निश्चितच अभिमानाची बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ज्या इंग्लंडनं भारतावर 250 वर्ष राज्य केलं त्याच इंग्लंडच्या सर्वोच्च पदावर एक भारतीय व्यक्ती आता बसणार आहे आणि आर्थिक गर्तेत सापडलेल्या इंग्लंडला बाहेर काढणार आहे. क्या बात आहे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.